सहजासहजी आपण म्हणतो की देवाची माझ्यावर कृपा नाही आहे, तो माझ्यावर कृपा करत नाही आहे. खूप दुःख आली तरी आपण हे सहज बोलून जातो की देवाने माझं वाईट का केलं, किंवा देवाची माझ्यावर कृपा का नाही आहे, तो माझ्याकडेच असं का बघतो आहे, मी एवढं चांगलं कर्म करतो तरी त्याची माझ्यावर कृपा का नाही आहे. खऱ्या अर्थाने आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्याच्या लाईफमध्ये किंवा जीवनामध्ये जास्तीत जास्त दुःख आहेत त्याच्यावरती परमेश्वराची कृपा जास्ती असते. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेवढी तुम्हाला सुख जास्ती किंवा सुखमय जीवन तुम्हाला मिळतं तेवढं तुम्ही परमेश्वराकडे किंवा स्पिरिच्युअल मार्गाकडे जाण्याची शक्यता कमी असते. पण जेवढ्या तुमचे जीवनामध्ये दुःख जास्ती असतील किंवा तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेम फेस करत असाल तेवढी शक्यता ही असते की कुठे ना कुठे तुम्ही आतून शोध घ्यायला लागता. ही दुःख मला का आहेत, मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलो आहे, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायला सुरुवात करता आणि ऑटोमॅटिकली देवाची तुमच्यावरती कृपा व्हायला लागते.